मित्रांनो, जिल्ह्यातील जवळपास 2,39,000 शेतकऱ्यांसाठी जे 279 कोटी रुपयांचा खरीप पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता 2024 साठी, त्याच्यापैकी मित्रांनो जे शेतकरी अद्यापही हा पीक विमा वाटप झालेला असताना देखील बरेच शेतकरी हे या पीक विम्यापासून वंचित आहेत. तर तो जिल्हा कोणता आहे आणि त्यानंतर जे उर्वरित शेतकरी आहेत जे जवळपास 82 कोटी रुपयांचा निधी हा अद्यापही कंपनीकडे पेंडिंग आहे. कृषी विभागाने मान्य केलेला आहे, कंपनीने सुद्धा मान्य केलेला आहे आणि कंपनीने कृषी विभागाला लेखी स्वरूपात लिहून देखील दिलेले आहे की हे जे 82 कोटी रुपये आहेत ते आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करणार आहोत. आम्ही हा निधी गायब करणार नाहीत, आमच्याकडे पेंडिंग आहे, आम्ही मान्य करतो असं लेखी उत्तर जे जिल्हाधिकारी कृषी अधिकारी असतात त्यांच्याकडे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लेखी उत्तर दिलेलं आहे. तर तो पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार देखील असल्याचं सांगण्यात येत आहे. तर कधीपर्यंत हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे, त्याचबरोबर जिल्ह्यातील किती शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहेत आणि पोस्ट हार्वेस्टचा वगैरे पीक विमा म्हणजे आपण ज्याला काढणी पश्चात वगैरे म्हणतो तो पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत वितरित होईल त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर स्वागत आहे कृषीमान यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला जर पीक विम्यासंदर्भात किंवा इतर काही घटकासाठी जर काही प्रश्न असतील डायरेक्टली इंस्टाग्रामला प्रश्न विचारू शकता, इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. इंस्टाग्राम ID हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना आता माझी व्हिडिओ जवळपास बोर करत आहेत, फेक वाटत आहेत, तर त्यांनी आताच हा व्हिडिओ इथे स्किप करा, कारण हा व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांसाठी आहे. तर मित्रांनो, आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्याविषयी मागे सुद्धा 1-2 व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. एका व्हिडिओमध्ये आपण वाटप सुरू असताना बनवलेलं, त्यानंतर जवळपास काही तालुक्यातील शेतकऱ्यांना वाटप कधी होईल वगैरे अशा बऱ्याच अपडेट घेतलेल्या होत्या. तर मित्रांनो, आता जे सोलापूर जिल्ह्यातील जे लोकलायझेशनचा वगैरे आपण म्हणतो त्यासाठी जे पीक विमा मंजूर करण्यात आलेलं होतं 279 कोटी रुपयांचा, जे 2,39,000 शेतकरी होते त्याच्यापैकी मित्रांनो बघायचं झालं तर जवळपास जिल्ह्यातील 73,718 शेतकरी, म्हणजे विचार करा मित्रांनो, 73,718 शेतकरी अद्यापही या पीक विम्यापासून वंचित आहे सोलापूर जिल्ह्यातील आणि जवळपास 82 कोटी रुपयांचा निधी हा कंपनीकडे अद्यापही पेंडिंग आहे. हे कंपनीने मान्य केलेले आहे आणि कृषी विभागाला लेखी स्वरूपात आम्ही वाटप करणार आहोत असं लिहून देखील दिलेले. काळजी करण्यासारखं काही नाही, थोडंसं लेट होईल परंतु पीक विमा मिळणार आहे. तर मित्रांनो, जवळपास बघायचं झालं तर जिल्ह्यातील 7,38,183 शेतकऱ्यांनी विविध पिकांचा पीक विमा भरलेला होता. परंतु मित्रांनो, जवळपास 2,39,000 जे शेतकरी आहेत त्यांचाच पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला होता, क्लेम वगैरे मंजूर करण्यात आलेले होते. तर एकंदरीत बघायचं झालं तर जे आपण वैयक्तिक क्लेम केले, कंपनीच्या लोकांनी आपली जी तक्रार वगैरे केलेली जी मंजूर केली, त्यानंतर काही शेतकऱ्यांच्या रकमा दाखवत आहे, काही शेतकऱ्यांच्या रकमा दाखवून सुद्धा UTR नंबर जनरेट होत नाहीये आणि काही शेतकऱ्यांचं एलबेस 0 मधून लोकलायझेशन मध्ये वगैरे कन्वर्ट होत नाही. त्याचं कारण म्हणजे मित्रांनो, सोलापूर जिल्ह्याचा पीक विमा हा ठप्प झालेला आहे, वाटप थांबवण्यात आलेलं आहे. तर हे कधीपर्यंत कन्वर्ट होईल? बॅकग्राऊंड व्हॉइसला इग्नोर मारा मित्रांनो. तर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी मार्फत जे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता आणि वाटप करण्यात आलेला होता, तोच पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, तर खरीप 2024 या हंगामातील उत्पन्नावर आधारित पीक नुकसान भरपाई म्हणजे जे उत्पन्नावर आधारित पीक विमा नुकसान भरपाई आहे, जवळपास 22,498 शेतकऱ्यांना 1,70,00,000 रुपये मंजूर आहे. तर पीक काढणी पश्चात नुकसान भरपाई म्हणजे आपण ज्याला पोस्ट हार्वेस्ट वगैरे म्हणतो, तर त्याच्यासाठी जवळपास जिल्ह्यातील 51,226 शेतकऱ्यांना हे पीक विमा मिळणार आहे. म्हणजे 80,20,00,000 रुपये मंजूर आहेत पोस्ट हार्वेस्टच्या पीक विम्यासाठी. म्हणजे याचा हे डाऊट क्लिअर झालेला आहे आपला की पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वितरित होणार आहे आणि त्यासाठी निधी देखील मंजूर करण्यात आलेली आहे. ही गोष्ट आपल्यासाठी क्लिअर झालेली आहे. त्यानंतर मित्रांनो, जे 80-20चा फॉर्म्युला हा पीक विम्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वाटप होणं सुरू आहे. तर विमा कंपनीकडून समजा शासनाकडून 3 पैसे मागून शेतकऱ्यांना वाटप करीत आहे, तर काढणी पश्चात उत्पन्नावर आधारितची 82 कोटी रुपये रक्कम राज्य शासनाकडून मिळाली की 74,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार असल्याचं देखील कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे.
म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर खरीप 2024 साठी जे 2,39,000 शेतकरी होते, ज्यांच्यासाठी जवळपास 279 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता, त्याच्यापैकी काही निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित देखील झालेला आहे. आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी वितरित झालेला आहे ते शेतकरी निश्चिंत आहेत, काही टेन्शन नाही त्या शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळो, बाकी शेतकऱ्यांना का न मिळो असं देखील आहे. ते ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे ते शेतकरी आता 75% पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत, म्हणजे पोस्ट हार्वेस्टच्या वगैरे. तर मित्रांनो, जवळपास स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि त्यानंतर मित्रांनो व्यापक स्थानीय आपत्ती म्हणजे याच्यासाठी जवळपास 1,63,000 शेतकऱ्यांना 153 कोटी 40 लाख रुपये हे वाटप झालेले आहेत. काही शेतकऱ्यांना वाटप देखील होणार आहेत, वाटप सुरू होणार असल्याचं देखील सांगण्यात आले. आता वळूया आपल्या टॉपिककडे मित्रांनो, की शासनाचा दुसरा हप्ता मिळाल्यानंतर म्हणजे एकंदरीत 82 कोटी रुपये 279 कोटी रुपये जे आपण म्हणत आहोत, जे 82 कोटी रुपये पोस्ट हार्वेस्टच्या पीक विम्यासाठी जे ठरवून म्हणजे ठेवण्यात आलेले आहेत ते 82 कोटी रुपये, आणि जे शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मिळायला पाहिजे होता तो पीक विमा अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाला नाही. बॅकग्राऊंड व्हॉइसला इग्नोर मारा. ते पीक विमा बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाला नाही. तर अशा शेतकऱ्यांसाठी पीक विमा कंपनी आणि त्याचबरोबर कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही लेखी स्वरूपात उत्तर घेतलेले आहेत पीक विमा कंपनीचे, आणि हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास म्हणजे बघायचं झालं तर जूनच्या जवळपास म्हणजे 1 जूनपर्यंत हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणजे येत्या कृषी खरीप हंगामाच्या मशागतीच्या किंवा पूर्व पेरणीच्या पूर्वी हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. त्याचबरोबर जे तालुकास्तरीय कृषी अधिकारी असतात आणि जे पीक विमा समितीचे काही अध्यक्षांच्या मते हा पीक विमा जवळपास 1 जूनच्या अगोदरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. तर सॉरी मित्रांनो, हा लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे चला ठीक आहे.